नमस्कार मैत्रिणींनो, अंजली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कुर्मा। कुर्म्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, बटाटा, कांदा, मोहरी, हळद, जिरे, टोमॅटो, लसूण गड्डा, फ्लावर स्वच्छ धुवून गरम पाण्यातून एक उकळी काढून घेतलेला आहे, वाटाणे आणि आपलं गावठी लाल मिरची। चला तर आपण याची फोडणी करून घेऊयात। कांदा, टोमॅटो हे सगळं आता छान असं भाजून घेऊयात। त्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण आणि लाल तिखटही टाकून घेतलेला आहे। हे आता छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात। हा मसाला भाजण्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा हा छानसा भाजून घेऊयात। बघा, हा सुंदर अशा सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत आपल्या। ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि पाणी घालून घेऊया आवश्यकतेनुसार। चवीनुसार मीठही टाकून घेत आहे मी आणि मीठ टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये पाणीही घालून घेत आहे। जेवढं आपल्याला शिजण्याकरता पाणी लागेल त्या पद्धतीनेच पाणी घालून घेते। तर मला आता हे एवढं पाणी पुरेसं आहे शिजण्याकरता। तुमच्याकडे जशा तुम्ही भाज्या ज्या क्वांटिटीमध्ये घ्याल त्या हिशोबाने तुम्ही ते सर्व साहित्य किंवा पाणी टाकून शिजवून घेऊ शकता। किती छान मस्त अशी भाजी शिजत आहे। वाव, किती छान। पण फ्लावर अजून कच्चा आहे, त्याला आपण भरपूर असा शिजवून घेणार आहोत। छान असा आपला कुर्मा देखील तयार झाला आहे। चला आपण हा वाटीमध्ये काढून घेऊयात। कोथिंबीर टाकून देते। बघा, छान असा हा कुर्मा तयार झाला आहे। सांगा तर मैत्रिणींनो, कुर्मा रेसिपी ही कशी वाटली तुम्हाला? खाण्यासाठी तयार आहे हा कुर्मा।